तर JMFC प्रिलिमसाठी 2024ची फायनली आपली त्याच्यामध्ये जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, 286 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. 1-2 दिवसाखाली गमतीने मी म्हटलं होतं, की सरकारचा वात्रटपणा काही संपत नाही. मे बी त्यांना गोष्ट लागलेली असेल. लवकरच त्यांनी लगेच 2च दिवसामध्ये जाहिरात त्यांनी देऊन टाकली. सो गमतीचा भाग झाला. पण या ठिकाणी ही गोष्ट सांगायची म्हणजे 286 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. 2024साठी आपण आतापर्यंत JMFC प्रिलिमच्या जवळपास 7 बॅचेस आपण सुरू केलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक बॅचेसमध्ये जवळपास 250-250 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. हे सगळे बॅचेस सुरू करत असताना मी नेहमी सांगायचो, की 286 जागांसाठी जाहिरात येणार आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. अभ्यासाची आपली तयारी चांगली चालू ठेवा. मग ह्याच्यावर काही लोक आता हे व्हिडिओ YouTubeवर पण असायचे. काही लोकांच्या कमेंटमध्ये काही लोकं वात्रट कमेंट करायचे, की 286 जागांसाठी जाहिरात, ठीक आहे, ह्याच्या अगोदर कधी आली आहे का? इथून पुढे कधी येऊ शकते का? उगा ॲडमिशनसाठी तुम्ही सांगत आहात. असं काही लोकांचे कमेंट असायचे. नाईलाजाने मला ते कमेंट काढावं लागायचे. तर ह्या सगळ्या लोकांसाठी आज मला सांगायचं आहे, की आज मी पुराव्यासकट तुम्हाला दाखवत आहे, की मी 286चा जो मी आकडा सांगितलेला होता, तो असाच सांगितलेला नव्हता. म्हणजे ही माहिती मिळवण्यासाठी आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागतात. आता कॅमेरासमोर ऑन कॅमेरा मला तुम्हाला त्या गोष्टी सांगता येणार नाहीत. पण त्या सगळ्या गोष्टी करून तुमच्यासाठी माहिती गोळा करावी लागते. आणि ह्या माहितीची गरज जी आहे ना, आता जे लोकं JMFCची परीक्षा देणार नसतात, काही नसतात, मग हे लोकं YouTubeवर व्हिडिओज आपले बघतात, तर त्यांना बोलायला काही लागत नाही. पण ज्या लोकांना खरंच दुःख झालेलं असतं ना, त्या लोकांसाठी ही म्हणजे माहिती फार महत्त्वाची असते. जे लोकं आशा सोडून दिलेले असतात त्यांना म्हणजे आता काय करावं काही सुचत नसतं. मुलींचे बरेच घरात लग्न ठरत असतात. ठीक आहे, मग अशा वेळेस त्यांचंच त्याच्यामध्ये मनामध्ये प्रश्न असतो, दुःख असतं, की आता काय करावं काही कळत नाही, परीक्षा काही होत नाही. ठीक आहे, जागा किती येणार ते पण माहिती नाही. ह्या सगळ्या लोकांसाठी ही माहिती फार महत्त्वाची असते. आता ह्या जाहिरातीमध्ये बरेच लोकं एलिजिबल नाहीत. म्हणजे 3 इयर प्रॅक्टिसच्या नियमामुळे. ते सगळे घरी रडत बसलेले आहेत. ह्या सगळ्या लोकांना धीर देण्यासाठी मला हे सांगावंच लागतं, किंवा तुम्ही घाबरू नका. ठीक आहे, 2025ची पण जाहिरात येणार आहे. ती 240 जागांसाठी जाहिरात असणार आहे. आता ही माहिती देण्यामागचा हेतू काय असतो? तर त्या लोकांना धीर देणं हाच हेतू असतो. ठीक आहे, ते म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये रडत बसलेले असतात. त्यांना वाईट वाटत असतं, की एवढी मोठी जाहिरात आली, एवढी मोठी संधी माझ्या हातातून निघून गेली. आता माझं कसं होणार? ह्या सगळ्या लोकांना आधाराची गरज असते. तो आधार देण्याचं काम आपल्या YouTube चॅनलवर मी करत असतो. ठीक आहे, आणि ह्याचं जे आहे ते आता मला सगळ्या लोकांचे फोन येतात म्हणून मला माहिती असते, की ही गरज असते लोकांसाठी. ठीक आहे, त्यामुळे जे लोकं वात्रट कमेंट करतात ना, मी ज्यावेळेस सांगत असतो, की जागा येणार आहेत, जागा येणार आहेत. ठीक आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या 2-4 ॲडमिशनसाठी नसतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे 2-4 ॲडमिशन्ससाठी हे सगळ्या गोष्टी करण्याची गरज मला आता राहिलेली नाही आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्या लोकांनी मला फार उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी आपण अजिबात करत नाही. ठीक आहे, पण कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो आता धीर खचून चाललेला आहे, ठीक आहे, त्याला एक धीर देण्याची गरज असते. त्याच्यासाठी मी ही सगळी माहिती देत असतो. ठीक आहे. आता एवढे दिवस तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असेल नसेल, तुम्ही बॅच जॉइन केली असेल नसेल, ठीक आहे, नाही जरी केली असेल, आता इथून पुढे सुद्धा बरेच लोकं प्रॉब्लेममध्ये असतात, की आता इथून पुढे काय करायचं? ठीक आहे, मला म्हणजे जेव्हापासून जाहिरात आल्या ना, तेव्हापासून एवढ्या लोकांचे फोन आहेत. ठीक आहे, म्हणजे मी अक्षरशः आता बाकीचे ॲडिशनल PPच्या वगैरे सुद्धा बॅचेस मी आज घेऊ शकलो नाही. ठीक आहे, कारण कंटिन्यू फोन आहेत, म्हणजे की सर आता इथून पुढे काय करायला पाहिजे? बऱ्याच लोकांचं असं आहे, की सर माझं असं झालं, मी आता काय करू? हे असं झालं, एज बार झालं, मी काय करू? हे असे सगळ्या लोकांचे बरेच प्रश्न असतात. ठीक आहे, मग त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये वगैरे बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. तर ज्या लोकांना इथून पुढे सुद्धा तयारी करायची आहे, तर आपली 13 मेपासून आपली नवीन बॅच सुरू होते. ठीक आहे, आपली JMFC प्रिलिमची ती 8वी बॅच असेल. ह्या बॅचमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पण लेक्चर असतील, आणि जे लोकं इतके दिवस झालं मागे लागलेले आहेत, की सर ऑफलाईन तुम्ही घ्या, ऑफलाईन तुम्ही घ्या, ही बॅच ऑफलाईन पण असेल. ज्यांना ऑफलाईनच येऊन करायचं आहे, ठीक आहे, तर तुम्ही 13 मेपासून ऑफलाईन पण येऊ शकता. पुण्याच्या आपल्या ऑफिसला हे लेक्चर असेल तुमचं. ठीक आहे, रोज सकाळी 7 ते 9 मध्ये तुमचं लेक्चर असणार आहे. आता इथून पुढे जर आपण लेक्चर घ्यायचं म्हटलं तर नोट्स डिक्टेशन आपल्याला पॉसिबल नाही. आपण फक्त त्याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे सगळे चांगल्या पद्धतीने क्लिअर करणार आहोत, आणि नोट्स तुम्हाला रेडीमेड पद्धतीने आपण PDFमध्येच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळे लाईव्ह लेक्चर तुमचे होतील, PDF नोट्स तुम्हाला मिळतील, आणि अजून जास्त डिटेल्स उद्या जाहिरातीचं एक मी उद्या ऑफिसला गेल्यानंतर मी सविस्तर व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवेलच. ठीक आहे, याच्यामध्ये तुमच्या टेस्ट पण असतील. जवळपास 130+ टेस्ट आपण याच्यामध्ये घेणार आहोत. असं समजा की रोज तुमची एक टेस्ट आपण घेणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारचा आपला हा 13 मेचा त्याच्यामध्ये कोर्स असणार आहे. बाकी जास्त माहितीसाठी तुम्ही या नंबरवर फोन करू शकता, किंवा आपल्या WhatsAppवर वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचची इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.